मित्रांनो, तुमच्या घराच्या डोर लॉकसाठी मेकॅनिकल सोल्युशन वापरायचं आहे की डिजिटल सोल्युशन वापरायचं आहे हे आपण समजून घेऊ. यातला पहिला डिफरन्स येतो सिक्युरिटी फीचर्स. डिजिटल लॉकमध्ये तुम्हाला RFID, फेस लॉक, थंब इम्प्रेशन, वेगवेगळे बायोमॅट्रिक्स, पिन असे भरपूर की सोल्युशन्स मिळू शकतात. याच्यामध्ये मल्टिपल युजर प्रोफाईल्स पण आपल्याला क्रिएट करता येतात. मेकॅनिकल सोल्युशनमध्ये तुम्हाला की बेस्ड सोल्युशन मिळतं. सिंगल कीज जी आहे तीच ओपन करू शकते. आता ओव्हरऑल सिक्युरिटी त्याच्या कीच्या कॉम्प्लेक्सिटीवरून ठरते आणि तोच एक आपल्याला पर्याय ठरतो ते लॉक ओपन करण्यासाठी. यातला दुसरा महत्त्वाचा डिफरन्स येतो कन्व्हिनियन्स अँड ॲक्सेसिबिलिटी. डिजिटल लॉकमध्ये तुम्हाला पिन, RFID, बायोमेट्रिक, फेस ID असे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याचं डुप्लिकेशन पॉसिबल नाही आहे. व्हेरियस मेकॅनिकल सोल्युशनमध्ये तुम्हाला की बेस सोल्युशन मिळतं ज्यामध्ये तुम्हाला कीवर रिलाय राहावं लागतं. जी की चोरी होऊ शकते, ती की डुप्लिकेट बनवू शकते, असे भरपूर आपल्याला इश्यूज येऊ शकतात. यातला अजून एक आणि महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे मेंटेनन्स अँड केअर. डिजिटल लॉकमध्ये तुम्हाला रेग्युलर सॉफ्टवेअर अपडेट्स, त्यानंतर त्याच्या बॅटरीज रिप्लेस कराव्या लागतात. मेकॅनिकल लॉकमध्ये तुम्हाला फक्त त्याचं ल्युब्रिकेशन करावं लागतं. सो मेकॅनिकल लॉक जे आहे ते बऱ्यापैकी जास्त ड्युरेबल असतात. आता यातलं प्राईस डिफरन्स समजून घेऊ. डिजिटल लॉक 10 ते 12,000 रुपयापासून सुरू होतात, वेअर मेकॅनिकल लॉक 1,500-2,000 रुपयापासून सुरू होतात. तर मित्रांनो, यातलं कुठलं लॉक तुम्हाला यूज करायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.